पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक शहर, शतकानुशतकं बदल घडवत गेलेलं, पण तरीही आपल्या ओळखीवर ठाम उभं असलेलं शहर, शब्दांच्या पलीकडचं, पण इतिहासाच्या प्रत्येक पानावर कोरलेलं नाव पुणे. पुणे म्हणजे केवळ शिक्षण नगरी नव्हे, ती आहे संस्कृती, परंपरा, विद्वत्तेचं आणि संघर्षाचं प्रतीक. इथे शिवाजी महाराजांचं बालपण घडलं. इथे पेशव्यांनी आपल्या सत्तेचा डोलारा उभा केला आणि इथूनच भारतात अनेक सामाजिक चळवळींचा आरंभ झाला. चला तर मग आपण जाणून घेऊया पुणे शहराचा प्राचीन इतिहास, त्याचा सांस्कृतिक वारसा आणि एका परंपरावान नगरीचं आधुनिक शहरात झालेलं रूपांतर. पुण्याचं नाव जरी आज सर्वदूर पोहोचलेलं असेल तरी याचं अस्तित्व अगदी प्राचीन काळापासून आहे. पूर्वी पुणे पुण्यनगरी या नावाने ओळखलं जात असे. पाताळेश्वरांचं प्राचीन शिव मंदिर, जे 8व्या शतकात चक्रवर्ती राष्ट्रकूट काळात कोरलेलं आहे, हे या शहराचं प्राचीनत्व सिद्ध करणारं ठळक उदाहरण. या परिसरात सातवाहन, चालुक्य, यादव वंशाचा प्रभाव होता. नदी संगमावर वसलेलं हे शहर मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगमामुळे पुणे धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचं मानलं जातं. पुण्य म्हणजे पवित्रता आणि त्यामुळेच कदाचित या नगरीला पुण्यनगरी असं नाव पडलं असावं. 1630 साली पुण्यात जन्माला आले ते बालक पुढे अख्ख्या भारताच्या इतिहासाला दिशा देणारं होतं. होय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं बालपण लाल महालात घडलं. जिजामातांनी त्यांना इथेच शहाणपण, शौर्य आणि न्यायाचं बाळकडू दिलं. त्या काळात पण मुघल आणि आदिलशाहीच्या ताब्यातून सुटत मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेचा केंद्रबिंदू बनत होतं. हे फक्त शहर नव्हतं, तर एका स्वप्नाची सुरुवात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य अधिकाधिक विस्तारलं आणि त्याचा कारभार सांभाळायला पुढे आले पेशवे. याच पेशव्यांनी पुण्याला राजकारण, कला, व्यापार, शिक्षण याचं सत्ता केंद्र बनवलं. बाळाजी विश्वनाथ पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे यांचं नाव घेतल्यावर लक्षात येतं की ही फक्त व्यक्तिमत्व नव्हती, तर इतिहास घडवणारे नेतृत्वकर्ते होते. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक. केवळ एक राजवाडा नव्हे, तर त्या काळाच्या गूढ आणि भव्य वास्तुशैलीचं मूर्त स्वरूप. त्या काळी पुणे म्हणजे स्थापत्य, संगीत, नाट्य आणि कलेचं केंद्रबिंदू होतं. हे खरं पुण्याचं सांस्कृतिक पुनर्जन्म होतं. 1818 मध्ये कोरेगावच्या लढाईनंतर पुण्यावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. पेशवे घराण्याचा अस्त झाला, पण पुणे थांबलं नाही. उलट एका नव्या सामाजिक परिवर्तनाच्या पर्वाची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी येथे रेल्वे, शाळा, कोर्ट, कॉलेजेस यांची पायाभरणी केली. पण खरी परिवर्तन घडलं इथल्या विचारवंतांमुळे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा फुले यांनी समाजाला झोपेतून जागं केलं. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक बनल्या आणि ती क्रांती पुण्यातूनच सुरू झाली. इथं बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखे क्रांतिकारक पुढे आले, ज्यांनी लोकमान्यतेच्या जोरावर पुण्याला चळवळीचं केंद्र बनवलं. गणपती उत्सव, शिवजयंती हे सण समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी सुरू केले. ब्रिटिश काळात आणि त्यानंतरही पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आलंय. इथं स्थापन झाले फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि कालांतराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जे आज जगात नावाजलेलं आहे. पुण्यात शिक्षण घेतलेले कित्येक विद्यार्थी आज देशाविदेशात मोठ्या पदांवर आहेत. ही शैक्षणिक परंपरा आजही तितक्याच जोमात सुरू आहे. पुणे म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर इथं आहे कलेची, संगीताची, नाट्याची आणि साहित्याची समृद्ध परंपरा. पु ल देशपांडे या रसिक लेखकाच्या लेखणीतून पुण्याचं खरंखुरं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. भीमसेन जोशी, सवाई गंधर्व, गंगूबाई हंगल अशा अनेक दिग्गजांनी इथल्या संगीत परंपरेला उंचीवर नेलं. सवाई गंधर्व महोत्सव हा फक्त संगीतप्रेमींसाठी नव्हे, तर पुण्याच्या आत्म्यासाठी एक पर्वणी आहे. शेवटच्या काही दशकात पुण्याचं रूपांतर झपाट्यानं झालं आहे. आजचं पुणे हे एक IT हब, ऑटोमोबाईल उद्योगांचं केंद्र
आणि तरीही आपली परंपरा जपणारं शहर आहे. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, बानेर या भागांनी IT कंपन्यांनी पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्टचं नवीन रूप दिलं आहे. TCS, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, असेंचर या कंपन्यांसह अनेक स्टार्टअप्स इथे रुजले आहेत. एकीकडे पुण्यात जागतिक दर्जाचं शिक्षण आहे आणि दुसरीकडे इथली चौपाटीवर मिसळ, वडापाव सारख्या स्थानिक स्वादही टिकून आहे. पुणेकरांचं वेगळंच काहीतरी असतं, थोडं तिरकं पण प्रेमळ. पुणेरी पाट्या हे फक्त सूचना नसतात, त्या एक प्रकारचा सेन्स ऑफ ह्युमर असतात. पुणे म्हणजे एकाच वेळी जुनी परंपरा आणि नव्या पिढीचा पुणे म्हणजे आठवणींचं, इतिहासाचं आणि भविष्याचं एक सुंदर संमेलन आहे. एकीकडे लाल महाल, शनिवार वाडा आणि फुलेवाडा आहे, तर दुसरीकडे टपरीवरचा चहा, कॉलेज रोडची धावपळ आणि स्टार्टअप्सचा आत्मविश्वास. पुणे सतत बदलतंय, पण बदलाच्या या वादळातही आपली संस्कृती, आपली ओळख जपणाऱ्या काही शहरांमध्ये पुणे कायम पुढं असेल. पुणे फक्त शहर नाही, ती एक भावना आहे, एक संस्कृती आहे आणि एक प्रेरणा आहे. ही होती पुणे शहराची ऐतिहासिक कहाणी. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इतिहास कथेत. तोपर्यंत जय इतिहास.